आता एक मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली, पावसासंदर्भातली ही मोठी बातमी आहे। 48 तास 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रावरती हे मोठं संकट असणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरात अजूनही उकाडा आहे। पश्चिम महाराष्ट्र, तळ कोकण आणि विदर्भात अचानक 12 तासात वारं फिरलंय। मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे, तर तळ कोकणात पावसानं पहाटेपासून बरसायला सुरुवात केली आहे। तळ कोकणाला पाऊस आता जोर धरणार असून पुढचे 48 तास 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलाय। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आजपासून पुढचे 3 दिवस ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय। वीकेंडला वातावरण बदलणार असून मान्सूनचे वारे पुन्हा वेगाने सक्रिय होणार आहेत। मान्सूनची उत्तरेकडील सीमा सध्या मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपट्टणम, पुरी आणि बादुर्ला घाट इथं जात आहे। पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या पूर्व भारतात काही आणखी भागांमध्ये, विशेषतः विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे। 13 जून पासून 17 जून पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा कोकणात देण्यात आलाय। पूर्व भारतात पुढील 24 तासात कोणताही बदल नाही, त्यानंतर 4 दिवसांसाठी 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनं घट होईल। आता बॅगेत छत्री, रेनकोट न विसरता ठेवा, कारण मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। 13 जून रोजी मुंबईत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। ही परिस्थिती उद्या 14 जून रोजी आणखी तीव्र होईल। काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आणि 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। 15 आणि 16 जून रोजीही ही स्थिती कायम राहील, त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या। नाशिक आणि पुणे घाटमाथा या भागांमध्ये विजांचा कडकडाट, थंड वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विशेषतः घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करावा। मराठवाडा आणि विदर्भ, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे। आज आणि उद्या 13 व 14 जून रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे। 15 जून रोजी काही ठिकाणी तर 16 जून रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे। रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवरती आहे। समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावं आणि नदी किनारी राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आलाय।